देशासाठी परवान केली तनाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. शुभ जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता, सुनता झाली असती साऱ्या जनाची. आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. राम कृष्ण हरी हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण चरणी नमन गा. जिने धर्म जितविलाची बाई, तो संभाजी जाण नवाई. कावतरला जयाची आकुई, तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती आहे, कृपया उभं राहायला सुद्धा जागा नाही, कृपया त्यांना जागा करून द्या. रूप पाहत लोचनी लोचनी, रूप पाहत लोचनी लोचनी, रूप पाहत लोचनी लोचनी, रूप पाहत 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 लोचनी.
शिपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही इने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पिटे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातुन मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदानी कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाडा तुमचा आवडला पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वध्यात्म रूपा देवा तुझी गणेश सकल मती प्रकाश मनी स्वदावरी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वपत्यादी हितवे तापत्रय विनाशाई श्रीकृष्णाय वयं नमः. इकरारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव. जीवे विवस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वत्तात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार. हे राधा मेरी स्वामी ने मेरा राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. हमारे हरि कीर्तन में. आना रे हमारे हरि कीर्तन में. प्रभु आप भी आना संग राधा जी बुलाना. तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे. मेरा दम ही निकल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. सच्ची में तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए. बसलेले तुम्ही सगळे समाज आणि कीर्तनकार सहित आपण सर्व लोक काना देशातले आहोत. आणि आमच्या भगवंतानं भक्तांना दिलेला शब्द आहे की जिथं जिथं माझे भक्त गुणगान गातील तिथं माझी हजेरी असेल. जर का विटेवरचा मालक कीर्तनात जर मुंगशाला येतोय तर जवळच्या जवळ माझ्या खानदेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का हो बाबा? येतच असेल नाही का? आणि देवी आली फक्त अर्धा मिनिटासाठी मला देवीचं स्वागत करायचं. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसन घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या
आरस केली बसून घ्या आई खेळत आली या होईल कुशाल खेळूया माई खेळत आली या आईला कुशाल खेळूया आई खेळ आईला आईला कुशाल खेळूया आई खेळ आईला आईला कुशाल खेळूया बाई तुम्ही कुंकू द्या आरस केली बसून घ्या आरती बाई तुम्ही कुंकू द्या आरस केली बसून घ्या हो आई खेळत आली या आईला कुशाल खेळूया माई खेळत आली या आईला कुशाल खेळूया आईला कुशाल खेळूया आईला कुशाल खेळूया हरी हरी प्राप्तीशी पाय धरावे संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल पहिले तर सांगणं गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांना घ्यायचं आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य आहे. कीर्तन किम निमित्ताने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मुंगशी नगरी आणि मुंगशी नगरीचं काय चरित्र सांगायचं महाराज. इथं नेहमी कार्यक्रम होत राहतात, कथा होतात, कीर्तन होतात, मतलब कंटिन्यू कार्यक्रम चालू असतात. माझा सुद्धा हा दुसरा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे आयोजक आमचे मामाश्री डॉक्टर मामा प्रल्हाद सूर्यवंशी. इतका भारी योग साधलाय मामाश्रींनी. 3 तारखा चेंज केल्या पण बरोबर डाव मारा. हा आज बाबांची पुण्यतिथी ना. हा आमच्या आजोबांची म्हणजे डॉक्टर मामाश्रींच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आणि दुग्ध शर्करा योग असा आहे की जिजाऊमा साहेबांची जयंती. मला तर जिजाऊमा साहेबांचं पहिले, कारण आजचा दिवस तर महिला माता तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे, आमच्यासाठी पण आहे, पर जास्त करून तुमच्यासाठी. कारण राज्य छत्रपती शिवराय जन्माला आले ना, आमचे तरुण भाऊ लिहितात राजे, आमचे कीर्तनकार भारी सांगतात ते, राजे तुमची धर्माला गरज आहे, राजे पुन्हा जन्माला या. मी तर म्हणतो राजे जन्माला येऊच नका. काय येऊ नका? कारण राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. थोडं वाईट वाटेल पण आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. खेड्यातलं वातावरण जरा बरं आहे बुवा. जिजाऊमा साहेबांचा प्रत्येका फोटोमध्ये बघा, एकाही फोटोमध्ये पदर पडलेला दिसतो का? घोड्यावर स्वारा तरी डोक्यावरचा पदर पडू देत नाही माय. बरोबर आहे ना? अजून सांगू का सोपं करून? आपल्या कानादेशातली मुलगी राष्ट्रपती झाली, प्रतिभाताई पाटील. एखादा फोटो दाखवा बिनपदराचा, हाय का? एकही फोटो बिनपदराचा नाही. राष्ट्रपती सांगायलो बरं. हा आम्ही ते बचत गटनी मिटिंगला जातो तरी पदर कोशीन फिरते, भानड सुरूच नाही. तेवढं बरं आहे अजून खेळामध्ये वातावरण घुसेल नाही जेव्हा. अरे बट्या बाईस ना डोकार पदर देखील समाधान वाटलं ना मला. महाराज एक एक गोष्ट इथून घेऊन जाण्यासारखी आमच्या मामाश्रींनी नियोजन केलं. मामांची काय स्तुती करायची? डॉक्टरची बायको आहे आमची मामीश्री, पण मी कधी डोक्यावरचा पदर पडलेला नाही बघितला म्हणून स्वाभिमानानं नाव सांगतोय. मी जेव्हा पण घरी आलोय ना, आमच्या मामीजींचा कधी पदर खाली पडलेला मी नाही बघितला बा. म्हणे ना ठेव वजन मा बोल राही ना मी. नाही ते लोक सांगते नाही घरनं उघडून परायला लुगडा काय करत ती राहणार आहे. बरोबर आहे की नाही? घरनं मतदान तरी ताबा पाहिजे तो माणूस पाम भराल उभा राहा. बरोबर. घरना सांगता शिल गावणार आहे नको ना रे, समजी जाऊ आपलं मतदान आपला ताबा नाही. हो पण वातावरण आहे ना, महिला माता जिजाऊमा साहेबांचे संस्कार जर तुमच्यात असतील तर आजही राजे छत्रपती शिवराय जन्माला येतील नाही का? हो. राजे जन्माला या, राजे जन्माला येतीलही पण त्याच्या अगोदर आपल्याला गरज आहे ती जिजाऊमा साहेबांची. लक्षपूर्वक ऐका.
कोणी येऊनानं गाय कापली. थोडस 2-5 मिनिटं चरित्र सांगतो मी. कोणी येऊनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. मंदिरात गाय कापली, मंदिरात गाय कापली आणि त्या गायचा रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मंदिरात गाय कापलेली. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, गे जगदंबे, अगे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणलेस. मूर्तीचे हातही तोडलेत दादा, मूर्तीचे पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता तो दुश्मन, अगे जगदंबे, अगे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघितलं चित्र, जाऊन जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब, कोणी येवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला साकडं घालतोय, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. दादा, जिजाऊ मासाहेबांच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांचा थरकाप झाला. घरातून काढता पाय घेतला, मंदिरात जावं, परिस्थिती बघितली. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडलेले. परिस्थिती बघितली. जिजाऊ मासाहेबांना क्रोधभरे नजरेने देवीकडे बघितलं, त्या तुटलेल्या मूर्तीकडे बघितलं. हात नाही, पाय नाही अशा मूर्तीकडे बघितलं आणि त्या मूर्तीला सांगितलं, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल एकच वंश दे, एकच पुत्र दे, पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि जिजाऊ मासाहेबांची हाक ऐकली सुद्धा देवीनं. देवीनं हाक ऐकली जिजाऊ मासाहेबांना. दिवस गेल्याच्या नंतर बायांना कळतं, दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारलं जातं, ताई तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? असं जिजाऊ मासाहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं. काय? आता दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय सांगितलं? मला काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. काय वाटतं? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय विचार होते महाराज? कारण एका हिराला, राजाला जन्माला घालायचं होतं म्हणून हे विचार होते. जिजाऊ मासाहेबांचे विचार तसे होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आत्ताच्या मायला जर दिवस गेले आणि एखाद्या माईने जर विचारलं, ताई तून काय खाऊ जीव करस, काय पिऊ पिऊ जीव करस का? आत्याने माई एकच मन काय पिऊ पाणी पिऊ पिऊ जीव करस. शिलगावतून दर्शन कसा राजा जन्माली. हा बरोबर आहे ना? अजून सांगतो, एखादी मायले दिवस जावानंतर काही काही मावल्या ते 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी काय जाते. तुम्ही जर मुलतान काशा तुमने पोटे सुलतानाची बहिणी म्हणून राजा कसा लिहिन. हा आवाज हरी विठ्ठल हो धन्य तुझी धन्य थोर आई, धन्य धन्य थोर आई, शिवरायांची तिजी जाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. ओ धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई, छान पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा धन्य थोर आई, हो धन्य धन्य थोर आई, शिवरायांची पूजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा माझा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा
कापूजला जातं जिजाऊ साहेबांना, कारण तसा पुत्र जन्माला घातला नाही का. हो महाराज येते आता 19 फरवरी पुढच्या महिन्यामध्ये. आणि 19 फेब्रुवारीचा दिवस आला आणि आपल्या हिंदू धर्माचा कोणीतरी जाणता राजा आपल्याला भेटला. फक्त मी विनंती करेल त्या राजांची जयंती, जिजाऊ साहेबांची जयंती किंवा जे पण जयंत्या साजरा करतो, मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, संतांच्या पुण्यतिथ्या असतील, संतांच्या जयंत्या असतील, आणि खास करून महामानवांच्या ज्या जयंत्या साजऱ्या करतात ना, त्या जयंत्या साजरा करत असताना काही भाऊ माफी मागून बोलेल, मला गायाबी ऐकण्या पडतीच, खरं बोला परसादे. पण गायाबी दिशात आपलं बापनं काय जात नाही, बरोबर आहे की नाही. आपलं बापनं काय जात नाही, मला सत्य बोला ना आवडस. उजीव घेत राहू ना ते तुम्ही 2 गाया दिशात, दुसरी तारीखले मला बोलावत नाही, यांवर तुम्ही मला काहीच करू शकतात नाही. आणि बंदाल गरज बी नाही शे दुसरी तारीखने. आई मामालाच माहिती आमले कितल्या रावण्या करी तारीख भेटस. पहिले तर सांगेल राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. अगोदर जिजाऊ साहेबांचे संस्कार चांगले होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. 19 फेब्रुवारीला आपल्याला आपला राजा भेटलाय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. अजून आडमुल्ला आणले शेत माझमा वावर मा कुदेलच नाही शेत आपण. फक्त आडमुल्लान टाकराय नव्हतं अजून. राजाचं नाव गाजतंय कशासाठी माहितीये का? राजानं स्वतःचा स्वार्थ नाही साधलं. मग देशासाठी परवान केली तनाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. शुभ जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता, सुनता झाली असती साऱ्या जनाची. आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. तुम्ही म्हणसान कोणत्या गुणाची? धर्माचं रक्षण केलं दादा. पण तरुण भावांना सांगतो, परस्त्रीला आपली माय बहीण म्हणलं माझ्या राजानं, हे संस्कार होते. सांगू का अजून? लहानपणी मी ऐकलेलं, मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं, लहानपणी नृत्तिका यायच्या पहिले नाच गायन करण्यासाठी, आणि त्या नृत्तिकेबाजीच्या गावात आलेल्या होत्या. सगळ्या मित्रांनी सांगितलं की आपल्याला ते नाच बघायला जायचे. राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या मायाला सांगितलं, आऊसाहेबांना, मासाहेब नृत्तिका आलेला आहे नाच गायन करायला, मी जाऊ का? माया हो तुमच्यासाठी सांगायलो बरं. मायला विचारलं, आई नृत्तिका आलेल्या आहे, नाचकाम बघायला जाऊ का? मायनं सांगितलं, राजे तुम्हाला मुली नाचवायच्या नाही तर मुली वाचवायच्या. हे संस्कार जिजाऊ साहेबांचे होते. म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले, आणि राजे छत्रपती शिवरायांच्या अगोदर पूजलं जातं ते जिजाऊ साहेबांना, कारण जिजाऊ साहेबांचे संस्कार होते. म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, खर तर 1 दिवसीय कीर्तन आहे, आणि 1 दिवसाच्या कीर्तनाला एवढा समाज जमणं इतकं सोपं नाही आहे. आणि 1 दिवसाच्या कीर्तनासाठी इतकं मोठं नियोजन, आणि एवढं कमीत कमी 35-40 फूट आहे ना लांबी, रुंदी, लांबी असं उभं राहणारच नाही. 30 का 5 फूट जी राहिल्या ना, तुमले तिथलं बी सैन नाही राही ना. तुमना परसादे काढे ना पडे, इकी टेकी निघ जाऊ मी. 30 काय 35 काय मम म्हणले हो ना, मी काढे मापीन जायला, मी का मिस्त्री होतो काढे. 30 ते 35 फूट जागा आहे महाराज, त्याच्यामध्ये उभं राहायला आमच्या टाळकऱ्यांना जागा कमी पडली. एवढे लोक उभे येतात. म्हणजे 1 दिवसाचं नियोजन नाही, सप्त्यामध्ये जणू काय काल्याचं कीर्तन चाललेलं आहे असं वातावरण आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित
उपस्थित सगळे आपले गावातील भजनी मंडळ, आमचे दोघंही महाराज आहेत, आमचे तात्यासाहेब आहेत, आमचे त्यांचे लहान बंधू. अजून इकडे आमचे ललित बाबा आहेत जे आरगावला साथ करतायत, आमचे माऊली बाबा सायगावकर. माझ्यासोबत आलेले आमचे रिटायर फौजी बापूसाहेब आहेत, त्यांच्यासोबत हे आलेले अजून अकलाडचे आमचे मोठे दादा आहेत. माझे रथाचे सारथी आमचे योगेश भैया आहेत. कीर्तनासाठी बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. अजून सांगू का, इथं माझं ज्यांना पाहता क्षणी फुलतो माझा मुकडा गे, माझे महाराज माझ्या काळजाचा तुकडा. आमचे किरण माऊली सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांच्यासोबत आमचे माझे लहान बंधू आमचे खुशाल बाबा ते सुद्धा आलेले आहेत. अजून आमचे दिनेश दादा आलेले आहेत. अजून बोलका महाराज कथा आहेत आम्हाला गायब. हां वा वा क्या बात आहे. आमचे महाराज जी आहेत. अजून आमचे माऊली बाबा कीर्तनाला आहेत. वा वा धन्यवाद. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आमचे सागर दादा, स्वप्नील दादा, अजून आमचे हां विशाल दादा, आमचे बाप्पू बाबा आहेत. क्या बात आहे. हो तुकाराम बाबा, आमचे माऊली बाबा आहेत, आमचे महाराज जे आहेत. थोडा नवीन असल्यामुळे माझे आमचे पिताश्री म्हणजे आमचे समाधान बाबा पण आहेत. हां असं आहे का मामा आहे त्याच ना. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही, कदाचित माझ्याकडनं नावं सुटतील. हो असं पण आमच्या दादाश्री प्रति कीर्तनाला असतातच माझ्या. कसं आहे ना, मी नावं सगळ्यांची घ्यायला गेलो तर बाकीचे नावं सुटतील. बाकीचे लोक पण कीर्तनाला आलेले ते काय म्हणतील, जाऊ द्या रे कीर्तन बिर्तन चांगलं करस पण तुझी चिकना चिकना नाशे झाला. म्हणून तुम्ही आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने गुणाने असतील, खरंच अधिकारी आहात तुम्ही. तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात, तुमच्या पायाला स्पर्श करेल. आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल बाबांचा कोण नाथ बाबा, ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून सांगत असताना सांगतात, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण जायचं, पण संतांना शरण जाण्यासाठी संत भेटणंही गरजेचं आहे. संतांना शरण जायला आम्ही तयार आहोत, पण आम्हाला संत भेटले पाहिजे. कारण आता सध्या दिसायला संत दिसतात पण ते आतून संत नसतात. माझ्यासारख्यानं पांढरे कपडे घातले म्हणून तुम्ही लोक विश्वास करतात की संत म्हणतात. आम्हाला संत तरी कसं म्हणावं. पांढरे कपडे घातले म्हणून संत होत नाही, पांढरे कपडे घातले म्हणून संत होत नाही. आमचे तुकोबराय सांगतात ना, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करतील पाप. यांना संत म्हणायचं का, यांना साधू म्हणायचं का. हा मी अभंग घेतल्याच्या नंतर मला सांगायला आवडतं ललित बाबा, खरा साधू कोणाला म्हणावं. आता तर काय नाही, गाड्यांना बोर्डा लावून लावून फिरायला लागले, त्यांना काय साधू म्हणता येणार नाही. साधूला सांगायची गरज पडत नाही मी साधू आहे, लोकच ओळखतात साधू आहे का, सांगायची गरज नाही. हो ज्याची खरी कर्तबदारी त्याला प्रचार करायची गरज पडत नाही. बरोबर आहे ना मामाश्री, डॉक्टर मामा माऊली बाबा, बरोबर आहे ना. ज्यान पैरेले तो डायरेक्ट कापाल जास. खरा साधू आणि खरा संत भेटणं अवघडा, आणि भेटल्याच्या नंतर आपलं ओळखणं पण तेवढं पक्क असलं पाहिजे. कारण खरा साधू खरा संत भेटत नाही. खऱ्या साधूची व्याख्या मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेली आहे आणि मला ते सांगायला आवडतं. खरा साधू कोणाला म्हणावं. चित्रेची देखोनी कामी ना काम उपजे जयाची या मना तो संन्यासी नोव्हे जाना ऐक बाप्पा नरोत्तम. खऱ्या साधूची व्याख्या. नाहीतर मग तुम्ही माझ्यासारख्याला बघितलं, माझ्यावर विश्वास करसान, यो बी साधूच असला पाहिजे. मग कधी कधी काय होतं माहितीये का, काही काही दिसायला पांढरे शुभ्र असतात माझ्यासारखी. मी कोणाला दोष द्यायच्या अगोदर मी स्वतःला उदाहरण एक्झाम्पल म्हणून उभा करतो. त्याचं कारण असं आहे, उगच वादविवाद नको. दुसऱ्यांकडे बोट देखाडतोय, 2-4 बोटे आपल्याकडे येतच, कितला का तिरपा तुरपा करतात नाही तरी सुद्धा. मनीषीन लोकेशने घाण काढा पहिले आपण आपली घाणपुडी कर देऊ, म्हणजे दुसऱ्यांना देखाडाल बरं वाटस. नाही ते लोके नंतर सांगतात गण किडा पाडणार तुने अवकात काय आहे आमले विमायचे.
बरोबर आहे ना? म्हणून दुसऱ्याकडे सांगण्यापेक्षा मी माझ्याकडे सांगतो. पांढरा बगडा माहिती असन? पांढरा बगडा दिसायला पांढरा शुभ्रा पाण्यामध्ये उभा राहतो का? एका पायावर उभा राहतो. एक पाय वरती करून उभा राहतो. त्या कीटकांना असं वाटतं की भैया एका पायावर उभा आहे, हा मोठा साधू असला पाहिजे. विश्वास करतात ते कीटक, मासे. एका पायावर ज्या अर्थी उभा आहे म्हणजे नक्कीच हा मोठा साधू असला पाहिजे. हरिद्वारचा नाही तर वृंदावनचा नाही तर मग काशीचा. हा विश्वास करतात कारण तो एका पायावर उभा आहे. कीटक विश्वास करतात आणि जवळ येतात. तवय आव भाऊ उचलेल पाय बरोबर त्या कीटकासनं डोकावर नाही तर मासान डोकावर ठेदेस. म्हणजे त्यांनी काय ओळखलं होतं की कुठंतरी हा पांढरा शुभ्र आहे म्हणजे मोठा साधू असला पाहिजे. पण तो साधू होता का? हा काही काही दिसायला असतात पण नसतात, मुळात नसतात. संत ओळखणं एवढं सोपं नाही, संत भेटणं एवढं सोपं नाही. या हो, शोधून भेटत नाही खरे. बरं खरे शोधून भेटत नाही आणि रस्त्यानं मग गर्दी मावत नाही. बरोबर आहे ना? जनावरे गणच शेतच, गणच जात ना शेतच, पण माटी खावराल बी तिथलाच बेतस तुम्ही जिथला ओरिजिनल बेतस. बरोबर आहे ना? म्हणतास काय तुम्ही मारण टाइमले जर मार किंवा देखाण टाइमले देख दे, माटी खावरे जर देख तरी सुद्धा तुम्ही काय म्हणता माहिती आहे का? साप देखावो आम्ही. पण ओरिजिनल सापमान माटी खावऱ्या मग गणच फरक राहस. हा पण ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. खरे संत भेटत नाही आणि जर समजा खरे संत जर दिसल्याच्या नंतर तुमच्याकडनं ओळखू पण आले पाहिजे. दिसलेच तर ओळखू पण आले पाहिजे तर बघण्याला अर्थ आहे. पण विषय असा आहे, खरा साधू आणि खरा संत कधी ओळखणार आहे तर माऊली बाबा? साधा कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे तर लोक? चांगलंय तुमच्या परिसरात कीर्तन होत राहतात म्हणून तुम्ही ओळखून पण घेशाल कदाचित. पण काही काही ठिकाणी अशी फजिती होते की काही काही लोकांकडनं कीर्तनकार ओळखू येत नाही. मी विनोद म्हणून सांगतो, पर यो अभंग सोडवत असताना विनोद म्हणून सांगतो. हे जरा बाजूला सारायचं. मला जे मेन महत्त्वाचं मटेरियल सांगायचं त्याच्याकडे लक्ष द्या. मी एका ठिकाणी कीर्तनाला जात होतो. कीर्तनाला जात असताना स्टँडला उभं होतो तेव्हा मी गाडीनं प्रवास नव्हतो करत, मी प्रायव्हेट गाडीनं प्रवास करत होतो. मतलब माझी स्वतःची गाडी नव्हती. आता एसटीनं प्रवास करत होतो. मी स्टँडला उभं होतो गाडीची वाट बघत. एक दादा माझ्याकडे आला, मला म्हणला रविकिरण महाराज तुम्ही यूट्यूबला लई गाजतायत. म्हणलं हो दादा, सगळे लोक तुमचे लई तारीफ करायलेत. म्हणलं बरं बरं, आमच्या गावात सगळे तुमचाच व्हिडिओ बघतात. म्हणलं बरं. म्हणे महाराज. म्हणलं काय? महाबापाची पुण्यतिथी करायची, कीर्तन तुमचंच ठेवायचं. म्हणलं ठीक आहे. तारीख दिली त्या दादानं. आता तारीख घेतली, पण मी तारीख घेतल्याच्या नंतर आता तो कार्यक्रम करून घरी आलो. 2-4 दिवसाच्या नंतर कार्यक्रम होता. आता कार्यक्रम 2 दिवसावर तसा मला त्या दादाचा फोन आला. मला म्हणला महाराजजी. म्हणलं काय? आता तारीख लक्षात आहे ना तुमची? म्हणलं हो ना. पर म्हणे महाराज ऐका ना, मी माबापाची पुण्यतिथी पहिल्यांदा साजरा करायलो, पहिल्यांदा कीर्तनकार माझ्याकडे येणार आहे. म्हणले तुम्ही जेवण करसान का? म्हणलं ठीक आहे ना, करेल. म्हणलं जेवण काय हरकत नाही. नाही म्हणे महाराज तुम्ही जेवणले मनकडे येणं पडेल. म्हणता आहो ना भाऊ यस ना. नाही काय स्वयंपाक लावू म्हणे. म्हणता काय नाही, भाजी पोळी जे बी होईन ते. मी बी गरीब ना पोरे आहे, शेतकरी ना पोरे आहे. मी काय वाटेल मग थोडी जेवण करत, मी बी गरीब नाच पोरे अशी भाऊ. म्हणे महाराज सांगा ना काहीतरी. म्हणता काय नाही भाऊ भाजी पोळी कर काहीतरी. नाही म्हणे महाराज पहिली दाव कीर्तनकार जेवण राहिनो. मग म्हणता बासुंदी पापडी एकाच भाजी बनाय टाका. हा म्हणे महाराज तुम्ही चांगलं सांगा हो, मी पहिले दाव कीर्तनकार जेवण राहिनो. मग तू ना का बुतडा लवलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खाता साहेबी माहित नाही, इथला येडा. बर गेलो वा त्याच्याकडे गेल्याच्या नंतर आता गावात शिरल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला माहित नाही, पहिल्यांदा गावात जातोय, कोणाचं घर कुठे आहे म्हणून कोणाला विचारावं म्हणल्यावर हा गावात प्रवेश केला. कामधंद्याचे दिवस होते. एक उंच ओट्याचं घर होतं, त्या ओट्यावर आजी माई बसलेली. मी म्हणलं या आजीला विचारावं की अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतंय म्हणून. पर त्या आजीनं माझ्याकडे बघितलं ना आजीनंच मला हात दाखवला. म्हणले बाळा ये ना इकडे. मला एवढं समाधान वाटलं. म्हणलं नक्कीच आजीच्या पोरानं तारीख दिली असावी दादा. मी आसान मारे चालना गोदरली जोडी. ती म्हातारीन मनकडे दे का म्हणे. भाऊ म्हणतं काय म्हणे, तू करम फुले इकस का म्हणे. ओ म्हणे माय माली युवा मग आमचा आले. म्हणतं तू ना काय मी वय काय नाही. तसा ते बराच जणच काय वय कावत नाही बुवा आम्ही. ठेवलं विठ्ठल. बरं आहे बा, युट्यूब ना माध्यम ते परिचय घ्या माऊली बाबा.
नाही ते पहिले मी गाव मागू का आज पूर्ण कीर्तनचे का पोऱ्यानं शे भो गणेश ठिकाणी पजिती एक तर वेस्टीवर बसलो होतो तोंड बांधलेलं होतं एक आजी होती 60-65 वर्षांनी आजी होती मी तोंड बांधली बसलो होतो बाजून जागावर म्हण बॅग ठेवलं ती मला म्हणे दिदी आहे बॅग उचलेली हो बहीण म्हणे म्हणताय गरबटी टोकील्या माणशी आहे आता त्या आजी माईनं मला सांगितलं म्हणे महाराज म्हणे भाऊ तू करम बोले इकच का म्हणे म्हणतो ओ माय तू काय इज्जतली राहिनी होईन म्हणतं पण मी आजीकडे बघितलं का महाकडे बघितलं आजीकडे बघितलं एकदा महाकडे बघितलं म्हणलं चुकताही कुठं तर माझी चूक होती मी बॅगच चुकीची घेतली होती महाराजजी हा ती बॅग चुकीची होती मी म्हणता आई बॅगमुळे म्हातारीने आपले करमफुले ऐकणारा बनाय टाकेले आता दुसऱ्यांदा बॅग बदलाय टाकाने म्हणता दुसरा कार्यक्रमला जावान टाइमने मी दुसरी बॅग लिहिली आमना या म्हातारा वापरत ना शबनम बॅग लिहिली मग मी शबनम बॅग मग फेटा ठेली ना उपर ठेली ना धोतर ठेली ना प्रवासी एसटी नव्हता तोपर्यंत कराय की आपण नदीना पलीकडे जाणं होतं मला त्या साईडला आता मग नदीना त्या साईडला जाणं म्हणल्यावर नदीना कोपरे चालू राहील तू एक भाऊ म्हशीचे पाणी मार राहील बेकार हुशार आहेत तुम्ही तो भाऊ म्हशीले पाणी मार राहता त्याने मनकडे दे का म्हणे ओ भाऊ मग तशी लाग रे तू का मला म्हशी बाधरणार समजी राय ना मला हे कशासाठी सांगावं लागतंय माऊली बाबा जर तुमच्याकडनं एक कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत ओळखू येणार आहे का विनोद वजा करायचा जर कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे का आणि अजून एक क्लिप मध्ये मी बोललेला आहे मी जे पण सांगतो ना तुकोबाराय सांगतात ना माऊली बाबा अंगी आलेले अनुभव माझ्या तुकोबाराय मांडतात ना ठीक त्या युक्तीप्रमाणे मी सुद्धा माझे आलेले अनुभव कीर्तनातून मांडण्याचा प्रयत्न करतो मला फक्त हे पटवायचंय की कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहेत याच्यावर बोलायलो अजून ऐका मी कार्यक्रमाला जात होतो आणि दुसरं लॉकडाऊन होतं तेव्हा दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस काय होतं माहितीये का कार्यक्रम छोटे मोठे चालू झाले होते माऊली पण नियम चालू केले होते काय हाताला सॅनिटायझर करायचं आणि तोंडाला मास्क लावायचा बरोबर आहे ना तोंडाला मास्क हाताला सॅनिटायझर करायचं असे नियम होते आता मी बसलो एसटी मध्ये मास्क वगैरे लावून मतलब मास्क मी वापरलंच नाही पूर्ण जोपर्यंत लॉकडाऊन होतं ना बाबाजी तात्यासाहेब तोपर्यंत मी मास्क वापरला नाही हे जे उपकरण असतं ना हा फेटा कंटिन्यू असतो माझा आमच्या महाराज मंडळींना माहिती दिवसा पण नसला कार्यक्रम तरी फेटा असतो माझा आणि हा फेटाचा मागचा कापड सोडलेला होता आणि तो कापड सोडून मी त्याचं मास्क बनवलेलं असतं असं आता माझं तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो मी उतरल्याच्या नंतर ते एसटी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो म्हणलं काका मला की नाही भडगाव जायचं म्हणलं भडगाव जायला गाडी आहे का तर म्हणलं महाराज आता गाडी नाही हो 5च्या नंतर गाडी नसते म्हणले तिकडे मग आता मला जायचंय कार्यक्रम म्हणलं काका काय काळजी करू नका इकडे प्रायव्हेट गाड्या असतात चला म्हणले माझ्यासोबत त्या काका बाहेर आले बरं ऑफिसमधनं मला त्या एसटी पर्यंत ते प्रायव्हेट वाहनपर्यंत सोडलं आता तिथं सोडल्याच्या नंतर ते गाडीवाल्याला विचारलं म्हणलं दादा गाडी कधी निघायची म्हणे महाराज 15 शिटे पुरावणार का लगेच निघसू म्हणतं म्हणा कितवा नंबर आहे म्हणे पहिलाच येत म्हणे तुम्ही म्हणतं कार भाऊ 14 का येतील रे आप्पा म्हणे 15 येत असतं ओलवून बसणं पडी म्हणलं चालेल बा पर ते उन्हाची गाडी तापलेली म्हणलं गाडीत काय बसायचं मी जरा समोर दुकाने आहेत ते परवा भडगाव रस्त्याला तुम्ही गेले असताना तर बघितलं असेल भडगाव रस्त्याला डॉक्टर साहेब दुकाने आहेत आता त्या दुकानीवर जाऊन बसला मी ओट्यावर तोंड बांधलेलं मी माझा विचार करतोय मी पहिला नंबर नाही अजून 14 कवय जमवातीन बा मी मना टेन्शन मग कारण कीर्तनले वेळेवर पोचायला पाहिजे मी तोंड बांधीन बसेल मना टेन्शन मान नेमकं बरोबर 5:15 कॉलेज सुटेल होती तरुण पोरी उन्हात तर रस्ता करते जाता जाता एक निमनकडे ध्यान घे त्या निमनकडे देख त्या बाकी नाचली इशारा करे हो द किती अरे कितली भारी पोर बसेल हाय सांगा पहिले मला लाज वाटे पण आता माले ना हाय मटेरियल होई गे हा खूप अनुभव घेतला मी समाजाचा हा सगळा अनुभव घेतला तेव्हा या इथपर्यंत पोचलोय माऊली बाबा हा मग मी पोर काय बारीशे म्हणे मी म्हणलं 14 शिटे जमवाल कमीत कमी 1 तास लागावशे आणि 1 तास आपली बी टाइमपास करणारशे बोर व्हापेक्षा येडा व्हायचे त्यातली येडा बनायली होती पुरा 15 मिनिटाच्या नंतर मी ते मार्क्स सोडलं एका पोराचं लक्ष गेलं तो म्हणे अरे पोर नाही रे पोऱ्याचे म्हणे तो मग पोऱ्याचे गुच्चूब राहायला पाहिजे ना बाबा तटी नको सुरुवात का रे हाव दी कसा सारा असा हाव काय करत असेल तुला कपाशीन काड्यावर पडायला जाणं का त्याला पण लोक नको त्या गोष्टीच मग तोंड घाला सवय
आता मी म्हणलं आता हे वेळे झाले तर अर्धा तास गाडी भरायला बाकी आहे, तोवर जरा मजा घेऊया यांची. मी थोडं गाणं गुणगुणायलो, गाण्याचे बोल होते. हे हरी लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, गडजे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. लग बग माझ्या देवाची, लग बग माझ्या रायाची, गडजे जोरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. मी खंडेरावनं गाणं म्हणत त्याच ना म्हणा एक म्हणे हो आव ते खंडेरावनं गाणं म्हणलं नाव का गोंद्या शहर म्हणे. अजून 15 मिनिटं बाकी होतात. मी दुसरी गवडण बोललो पण ती वारकरी संप्रदायातली नाही, शपक गवडण बोललो. गवडणीची बोल होते. हे निघाली घट भरण्याये मुनेला, तू जाऊ दे घट भरण्याये मुनेला, मला रे अडवून कोण दिला, मला रे अडवून कोण दिला, सख्या रे अडवून कोण दिला, मला रे अडवून कोण दिला, मला रे अडवून कोण दिला, मला रे अडवून कोण दिला. सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी, रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी. त्या बाकीना म्हणे हो या ततान्या गवडणी म्हणून राहणार आहे. अहो मग कोतान्या कोणत्या ततान्या म्हणजे निघालो कशासाठी होतो? कीर्तनासाठी. लोकांनी कोणत्या कोणत्या नजरेनं बघितलं मला हे विनोद म्हणून सांगायचं नाही. याच्यातून मला तुम्हाला हे पटवायचंय, जर एक साधा कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार हे मला सांगायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.